विद्रोही दयानंद भाग क्रमांक 5. महाभारत युद्धात विदेशी हात. राजसूय यज्ञात युधिष्ठिराचे ऐश्वर्य समग्रतेने पाहून दुर्योधन चकित व लज्जित होत ईर्ष्याग्नीमध्ये भाजून गेला. त्याला त्या अवस्थेत पाहून शकुनी म्हणाला, दुर्योधना, ही संपत्ती मी तुझ्या वशात करीन. दुर्योधनाने विचारले, कशी? आता पांडवांना कोण जिंकू शकणार? शकुनी म्हणाला, मी जुगार खेळण्यात निष्णात आहे. युधिष्ठिर सरळ स्वभावाचा आहे, त्याला बहकविण्यात अवघड ते काय आहे? शकुनीने प्रेरित होऊन दुर्योधन राजा धृतराष्ट्राकडून आज्ञा प्राप्त करण्यासाठी गेला. राजा म्हणाला, मी आपले मंत्री महात्मा विदुरांना विचारून सांगतो. ते बृहस्पती समान नीतीचे पंडित आहेत. दुर्योधनाला माहीत होती की विदुरजी परवानगी देणार नाहीत, म्हणून त्याने पुत्रमोहग्रस्त धृतराष्ट्रास खिजवीत म्हटले, विदुर तर याला परवानगी देणार नाहीत आणि याच्या विना जगणे मला कठीण आहे. म्हणून माझ्या मरणानंतर तुम्ही विदुरांकडून राज्यकारभार चालवित राहा. धृतराष्ट्र स्वतः द्यूत वेदाविरुद्ध मानित असूनही त्याने संमतीसाठी महात्मा विदुरांना बोलावणे धाडले. विदुराने याचा घोर विरोध करीत म्हटले, राजा, हा द्यूत भावाभावांत विरोध आणत असतो. श्रुती स्मृती आदीमध्ये याची सर्वत्र निंदा केली गेली आहे. लुटपुटीमध्ये सुद्धा द्यूत खेळणे निषिद्ध आहे. राजासाठी तर हे विनाशकारी व्यसन आहे. धृतराष्ट्र विदुराशी सहमत असून सुद्धा दैवहत पुरुषाप्रमाणे तो म्हणाला, दुर्योधनाचा हट्ट पुरविण्यासाठी थोडासा खेळ होऊ द्या. तुम्ही, मी, भीष्म आणि द्रोण आदीही तेथे उपस्थित असू. सर्वजण असताना अनर्थ कसा होईल? हे ऐकून सुद्धा विदुराने म्हटले, जशी तुमची आज्ञा, पण द्यूत शास्त्राविरुद्ध कलहकारी, भेद पाडणारे निंदनीय पाप आहे. सभेत पोहोचल्यावर द्यूताचे नाव ऐकताच युधिष्ठिर म्हणाले, महात्मन, द्यूतात नेहमी क्लेश होत असतो. कोणतीही समजदार व्यक्ती द्यूत पसंत करीत नसते. तुम्ही सांगा, हे चांगले काम आहे काय? आम्ही सर्वजण तुमच्या आज्ञेत विद्यमान आहोत. उत्तरादाखल विदुर एवढेच म्हणाले, धर्मराज, मला बळेच पाठविले गेले आहे. त्यांचा संदेश मी तुम्हाला सांगितला आहे. तुम्ही शास्त्रवित आहात. जे उचित वाटेल तसे करा. शकुनी समोर येताच युधिष्ठिर म्हणाले, राजे, एखाद्याला ठकविणे अथवा जुगार खेळणे पातक आहे. यात कसल्याही क्षत्रियोचित बळाचा परिचय तर होत नाही. ही काही धर्मनीती नव्हे. तुम्हाला ती का आवडते? यावर शकुनी म्हणाला, धर्मराज, यात ठकवेगिरी आणि पाप काय आहे? जशी द्वंद्वात शरीर बळाची परीक्षा होते, शस्त्रात संग्रामात धनुर्वेदाची परीक्षा होते, तशीच जुगारात बुद्धीची परीक्षा होत असते. युधिष्ठिर म्हणाले, शकुनी महाराज, असा मायाचार आम्हा आर्यावर्तीय लोकांना पसंत नाही आणि ना असले डावपेच, घात व वाकडेपणा आम्ही सरळ स्वभावाचे आर्य जाणतो. आम्ही तर फक्त युद्ध जाणतो, ज्यात ना छल ना कपट असते. समोरासमोर 2 हात करायचे की झाले मैदान साफ. शकुनीने उत्तर दिले, धर्मराजा, यात वाकडेपणा तो काय आहे? मोजून असलेली घरे, मोजून असलेल्या सोंगट्या, स्पष्ट दिसणारे व सर्वांसमोर फेकले जाणारे फासे. क्षत्रियांना सर्वांनी युद्धप्रिय म्हटले आहे. युद्धे कित्येक प्रकारचे असतात. शास्त्रयुद्ध, गदायुद्ध, मल्लयुद्ध, धनुष्यबाण युद्ध. येथे जुगारातही फासे, बाण आणि डाव यांनाच धनुष्य समजा. हे अक्षयुद्ध आहे. हां, जर दुबळेपणा आदी दोषामुळे तुम्ही स्वतःला असमर्थ समजत असाल तर स्पष्टपणे मैदान सोडून नपुसकाप्रमाणे निघून जा. वीरांकडून नपुसक जिंकले जात असतात, म्हणून ते मैदान सोडतच असतात. म्हणून तुम्ही मागे हटा. शकुनीच्या अशा वचनांमुळे युधिष्ठिरांच्या अहंकारास ठेच लागली.
मायावी शकुनीचे वाग्जाल ते समजू शकले नाहीत आणि ते झटकन म्हणाले, जर तुम्ही मला युद्धाचे निमंत्रण देत असाल तर मी सर्व प्रकारच्या युद्धास सज्ज आहे, कारण आव्हान दिल्यास मी मागे हटू शकत नाही. आणि अशा प्रकारे एका अत्याधिक विनाशकारी युद्धात देशाचा सर्वनाश झाला. शकुनी गंधार देशाचा राजा असल्याने विदेशात होता. त्याला आपल्या शेजारी देश भारताचा उत्कर्ष कसा सहन होऊ शकत होता. भावाभावांना आपसात लढवून त्याने आपले हित साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा त्यात भलेही काही लाभ झाला नसला तरी भारत आपले सर्वस्व गमावून बसला होता. त्याची भरपाई आजपर्यंत होऊ शकली नाही. हा परिणाम होता एका विदेशी माणसाला मध्ये घालण्याचा. यालाच लक्ष्य करून दयानंदाने लिहिले होते, जेव्हा भाऊ भाऊ आपसात लढत असतात तेव्हा तिसराच पंच बनवून बसत असतो. हा देश आपला आहे असे जो मानित नाही त्याच्याकडून देशाच्या उन्नतीत प्रवृत्त होण्याची आशा कशी केली जाऊ शकते. यात संदेह नाही की भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांची सर्वात मोठी देणगी ही तेजस्वी घोषणा होती जिने या आंदोलनात जिवंतपणा आलेला होता. ती घोषणा होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. परंतु लोकमान्य टिळकांना असे म्हणण्याचा अधिकार नव्हता, कारण त्यांच्या स्वतःच्याच मान्यतेनुसार आर्य लोक, वर्तमान काळी हिंदू नावाने अभिहित या देशाची 80% लोकसंख्या या देशाचे मूळ निवासी नाहीत. ते परदेशी आक्रमणकारी आहेत, ज्यांनी उत्तर ध्रुवावरून येऊन आपल्या सैनिक सामर्थ्याच्या बळावर या देशावर अधिकार केला आणि येथील आदिवाशांना पिटाळून लावून वनांत पर्वतावर शरण घेण्यास भाग पाडले. केवळ त्यांच्या घरादारावरच नव्हे तर त्यांच्या स्त्रियांवर देखील अधिकार केला आणि ज्यांनी गुडघे टेकविले त्यांना शूद्र नाव देऊन खालच्या प्रतीची कामे करण्यास त्यांना बाध्य केले. अशा प्रकारे परक्यांच्या घरावर बळेच अधिकार करणाऱ्या लोकांना हा अधिकार असतो काय की अशा घरावर आपला जन्मसिद्ध अधिकार गाजवावा. लोकमान्यांनी आपल्या या मताचा उल्लेख स्वरचित ग्रंथ आर्क्टिक होम इन द वेदाज मध्ये केला होता आणि तो वेदावर आधारित असल्याचे म्हटले होते. परंतु जेव्हा बंगालचे सुप्रसिद्ध विद्वान आणि मानवेर आदी जन्मभूमी चे लेखक बाबू उमेशचंद्र विद्यारत्न यांनी पुण्यास जाऊन त्यांना विचारले की वेदामध्ये हे सर्व कोठे लिहिले आहे, तेव्हा त्यांनी सहजपणे उत्तर दिले, आम्ही मूल वेद अध्ययन करी नाही आणि साहब अनुवाद पाठ करिया छे. अर्थात मी मूळ वेद वाचले नाहीत, मी केवळ साहेब लोकांनी अर्थात इंग्रजांनी केलेला अनुवादच वाचला आहे. संदर्भ मानवेर आदी जन्मभूमी पृष्ठांक 124. फूट पाडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल या सिद्धांतानुसार भारतीयांना भ्रमित करावे या उद्देशाने आर्य द्रविड जातींच्या सिद्धांताची कल्पना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या बंद खोल्यांत 9 एप्रिल 1866च्या सभेत केली गेली होती. ए सो जर्नल नई मालिका 5 पृष्ठांक 420 टिप्पणी अनुसार ही सभा राईट ऑनरेबल वायकाउंट स्ट्रांगफील्ड यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. मिस्टर एडवर्ड टॉमसने 4थ्या शीर्षकाच्या अंतर्गत चर्चेचा आरंभ करीत म्हटले की ऑक्सस नदीतून आर्यन आक्रमकांच्या लहरी आर्मेनिया प्रांत आणि हिंदू कुश मार्गाने भारतात प्रविष्ट झाल्या. त्यानुसार भारतात प्राथमिक स्तरापासून ते विश्वविद्यालय स्तरापर्यंतच्या पुस्तकाद्वारे असे शिकविले जाऊ लागले की आर्यांनी भारतात आक्रमण केले आणि येथील मूळ आदी निवासियांना परास्त करून बळापोटी अधिकार करून या देशाचे स्वामी बनवून बसले. अशा प्रकारे या देशाचे मूळ निवासी आर्य आक्रमकांच्या रूपात द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणविले जाऊ लागले. आम्ही आपल्याच घरात पाहुणे अर्थात विदेशी बनलो.
याच आधारावर आज अशी मागणी केली जाऊ लागली आहे की इतर विदेशीय इंग्रज तसेच मुसलमानांप्रमाणे आर्यांनाही अर्थात हिंदूंनीही हा देश आदिवास्यांकडे सोपवून जेथून आले तेथे परतले पाहिजे. 200 वर्षांपूर्वी आलेले इंग्रज जर विदेशी होते तर 3000 वर्षांपूर्वी आलेले आर्य विदेशी का नाहीत? मुसलमानांकडून आणि ईसायांकडून असे सांगितले जात राहिले आहे की त्यात अधिसंख्य येथील छोट्या जाती, अनुसूचित जाती, जनजाती, गिरिजन आदीपैकी आहेत. कारण हेच लोक भारताचे मूळ निवासी आहेत. म्हणून हिंदूंतून मुसलमान व ईसाई बनलेले लोकच या देशाचे मालक आहेत. इतर सर्व विदेशी आहेत. इंग्रज गेले, पण भारतावर सर्वात आधी आक्रमण करून येथे वसलेले विदेशी आर्य गेले नाहीत. जे सर्वात अगोदर आले होते त्यांनी सर्वात अगोदर जावयास हवे होते. आर्य विदेशी असल्याच्या मान्यतेचा फलितार्थ निरनिराळ्या रूपांनी आपल्या समोर येत राहिला. 4 सप्टेंबर 1977 संसदेत राष्ट्रपतींद्वारे मनोनीत सदस्य फ्रँक अँथोनीने म्हटले, संस्कृत should be deleted from the 8th schedule of the Constitution because it is a foreign language brought to this country by foreign invaders, the Aryans. Reference Indian Express, September 9, 1977. अर्थात विदेशी आर्यांद्वारे भारतात आणली गेलेली संस्कृत विदेशी भाषा असल्यामुळे ती संविधानाच्या 8व्या परिशिष्टात परिगणित भारतीय भाषांच्या सूचीतून काढून टाकली पाहिजे. इसवी सन 1978च्या आरंभी भारताने आपला पहिला उपग्रह अंतरिक्षात सोडला होता. त्याचे नाव भारताचे प्राचीन वैज्ञानिक आर्यभट्ट यांच्या नावावर ठेवले गेले होते. 23 फेब्रुवारी 1978 द्रमुक अर्थात द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रतिनिधी श्री लक्ष्मण यांनी या नावावर आक्षेप नोंदवत राज्यसभेत मागणी केली होती की आर्यभट्ट हे नाव विदेशी असल्यामुळे त्याच्याऐवजी एखादे भारतीय नाव ठेवले पाहिजे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या सालेम नामक नगरात मर्यादा पुरुषोत्तम राम आर्य संतान असल्यामुळे त्यांच्या मूर्तीच्या गळ्यात पादत्राणांची माळ घालून झाडूने मारीत मिरवणूक काढली गेली होती. या सर्वांच्या मुळाशी आर्य विदेशी असल्याची भ्रांत धारणा आहे. वस्तुतः स्वातंत्र्य संग्रामाचा आधार हाच आहे की हा देश सदैव आपला आहे, म्हणून यावर शासन करण्याचा अधिकार याचे मूळ निवासी आर्यांचाच आहे. आर्यांचा आदी देश. ऋषी क्रांतदर्शी असतो. ऋषी दयानंद अशी पहिली व्यक्ती होती जिने पाश्चात्यांच्या या विनाशकारी कूटनीतीची चाल ओळखली आणि तिच्या विरुद्ध आवाज उठविला. त्यांनी घोषणा केली, कोण्या संस्कृत ग्रंथात व इतिहासात लिहिलेले नाही की आर्य लोक इराणातून आले आणि येथील वनवासी लोकांशी लढून विजय प्राप्त करून त्यांना येथून हाकलून देऊन येथील राज्यकर्ते बनले. मग विदेशियांचा लेख कसा मान्य होऊ शकतो? आर्य लोक सृष्टीच्या आरंभी काही काळानंतर तिबेटमधून सरळ या देशात येऊन बसले होते. याच्या पूर्वी या देशाचे कोणते नावही नव्हते आणि ना आर्यांपूर्वी या देशात कोणी वसत होते. या विषयाचे विस्तृत विवेचन आमचा ग्रंथ आर्यों का आदि देश और उनकी सभ्यता यात उपलब्ध आहे. आर्यांनीच हा देश वसविला आणि आर्यावर्त नाव त्याला दिले. अशा प्रकारे दयानंदांनीच आम्हाला हा देश आपला देश म्हणणे आणि त्यावर राज्य करण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार जतवण्याचा अधिकार प्रदान केला. म्हणून सरदार पटेलांचे हे म्हणणे सर्वथा युक्तिसंगत आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया वास्तवात स्वामी दयानंदांनीच रचला होता. याच्या सुमारे 1 वर्षापूर्वी ऋषी दयानंदांनी आर्याभिविनय मध्ये लिहिले होते, अन्य देशवासी राजा आपल्या देशात कधीही न व्हावा, तसेच आम्ही लोक पराधीन कधी न होवोत. आर्याभिविनय भाग 2 मंत्र 31.
अशा प्रकारे ऋषी दयानंदकृत आर्याभिविनय तसेच सत्यार्थ प्रकाश हेच स्वराज्याचे मंत्रदाते यतेमही स्वराजे ऋग्वेद अर्थात आदी प्रेरक ठरतात. दयानंदांच्या व्यतिरिक्त इतर कोणी यात भागीदार नाही. क्रमशः